रिडेव्हलपमेंट प्रक्रियेमध्ये टेंडरिंग प्रोसेस ही अतिशय महत्त्वाची प्रक्रिया एक असते. तर यासंबंधी आपण सविस्तर जाणून घेतोय. मागच्या एपिसोडमध्ये आपण चर्चा केलेली आहे. तर या एपिसोडमध्येही पुढचे काही महत्त्वाचे मुद्दे आपण जाणून घेऊया. ए टू झेड हाउसिंग सोल्युशन्स या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत. या पॉडकास्टमध्ये सोसायटी प्लस या संस्थेचे फाउंडर संजय सूर्यवंशी यांच्याशी आपण वेगवेगळ्या हाउसिंग सोल्युशन्स विषयी अगदी मनमोकळी चर्चा करतोय. संजय सर, रिडेव्हलपमेंटमधली टेंडरिंग प्रक्रिया याविषयी आपण बोलतोय. तर मला सांगा की कायद्यात नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार टेंडरिंग राबवणाऱ्या सोसायट्यांचं प्रमाण नेमकं किती आहे? सांगायचं तर सुरुवातीला याचं महत्त्व लोकांना फार नव्हतं आणि त्यामुळं टेंडरिंग राबवणाऱ्या सोसायट्यांचं प्रमाणही कमी होतं. म्हणजे अगदी मी सांगेन सुरुवातीच्या काळात कदाचित ते 10-20% पर्यंतच असेल, 21% आणि जे काही शासनाने दिलेले निकष आहेत टेंडरिंगसाठी या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याचं पहिलं हे होतं तुमचं 3 जानेवारी 2009चं सर्क्युलर त्याच्यामध्ये दिलं होतं आणि नंतर लेटेस्ट 4 जुलै 2019 मध्ये. मग सुरुवातीला जसं रिडेव्हलपमेंट ही म्हणजे हा पुढं चाललंय आणि ज्या सोसायट्यांनी या सगळ्या प्रोसेसचा अवलंब केलाय आणि त्यांना सक्सेस मिळाला आणि त्यांच्या बिल्डिंग्स पूर्ण झाल्यात. ही एक विश्वासार्हता निर्माण झाल्यानंतर आता रिडेव्हलपमेंटचं त्या निविदा प्रक्रियेचं महत्त्व हे लोकांना पटायला लागलंय आणि आता मात्र हे पर्सेंटेज बऱ्यापैकी चांगलं वाढतंय. सुरुवातीला तुम्ही मला जर म्हणताय तसं सुरुवातीला हे प्रमाण नव्हतं आणि मग असं होतं की कोणीतरी डेव्हलपर निवडा, त्याच्याकडनं त्याच्या म्हणण्याप्रमाणे एक काहीतरी माहिती घ्या आणि त्याच्यावरच आपण आपला निर्णय घ्या. असं एक सर्वसाधारण लोकांमधला कल होता. पण जसं ते स्वरूप बदलत चाललंय, याचं महत्त्व पण कळत चाललंय आणि क्लॅरिटी पण येत चालली आहे. आणि हे केलं तर तुमचा प्रोजेक्ट पूर्ण व्हायला अडचण येत नाही. डेव्हलपरला चांगल्या पद्धतीने तुम्हाला बांधून घेता येतंय. अशा सगळ्या गोष्टींचं साधारण अ, हे पूर्ण झालेल्या सोसायट्यांच्याकडचा हा मेसेज मिळतोय सोसायट्यांना आणि म्हणून मग याचं प्रमाण मात्र आता वाढत चाललंय. सर, टेंडरिंग प्रोसेसमध्ये आलेली टेंडर्स उघडायची कधी असतात आणि या संपूर्ण प्रक्रियेत कोण-कोण सहभागी असतं? हं. याच्यामध्ये आता टेंडर प्रक्रिया कशी राबवतात ते थोडंसं सांगतो. काय आहे, की ज्यावेळी टेंडरचं पूर्ण म्हणजे टेंडरबद्दलचं पूर्ण जे काही त्याचे फॉर्म्स आहेत, त्याचे कंटेंट्स आहेत, हे सगळे फायनलाईज केल्यानंतर एक ठरवलं जातं या ठिकाणी, की आता आपल्याला टेंडर फ्लोट करायचं आहे. आणि मग टेंडर फ्लोट केल्यानंतर त्याच्यामध्ये एक सर्वसाधारण 1 महिन्याभराचा कालावधी दिला जातो. सर्वसाधारण म्हणजे काही ठिकाणी 20 दिवस, 25 दिवस असं पण आहे. पण एक तो स्पेसिफिक कालावधी दिला जातो, की ह्यावेळी टेंडर आपली सील टेंडर मागवायची आहेत. प्रोसेसप्रमाणे. मग ती सील टेंडर ही ठराविक मुदती जी काही दिलेली मुदत असेल, त्या मुदतीप्रमाणे मागवली जातात, सील्ड मागवली जातात आणि मग ती सील टेंडर ही ओपन करताना सर्वसाधारणपणे आता कसं असतं, की हे रिडेव्हलपमेंट कमिटी आता सोसायटीची संख्या सभासदांची किती आहे? जर सभासदांची संख्या छोटी आहे, विदिन रेंज आहे, तर सगळ्या सभासदांसमोरच टेंडर ओपन केली जातात. सील टेंडर. पण सोसायटी खूप मोठी आहे आणि मग रिडेव्हलपमेंट कमिटीला अधिकार दिलेत, तर रिडेव्हलपमेंट कमिटीच्या समोर ही टेंडर ओपन केली जातात. म्हणजे प्रक्रियेत कोण-कोण सहभागी आहे, तर प्रक्रियेमध्ये सेंट्रल पॉइंट ही रिडेव्हलपमेंट कमिटी आणि प्रकल्प सल्लागार हे याच्यात इन्व्हॉल्व असतात. ते त्याच्यात महत्त्वाचे आणि समितीच्या म्हणजे संस्थेचं कामकाज त्यांनी रिडेव्हलपमेंट कमिटीला दिलेल्या अधिकारावर टेंडर ओपन करण्याचा जो पुढचा निर्णय हा त्याप्रमाणे असतो. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे संख्येवर पण आहे आणि विश्वासार्हता आणि रिडेव्हलपमेंट कमिटीला दिलेल्या अधिकारावर, की नाही असं ठरलं की नाही सगळ्या सभासदांचा सहभाग असलाच पाहिजे आणि त्यांच्यासमोरच ओपन करायचे. असा निर्णय जर सर्वसाधारण सभेने घेतला असेल तर मग या प्रक्रियेमध्ये सर्व सभासद पण इन्व्हॉल्व होतात. पण तसं नाही केलं की ठीक आहे आपल्याला
म्हणजे याच्यात एक भाग असतो, आलेली टेंडर ओपन केल्यानंतर त्याचं एक कंपॅरिझन शीट, एक तुलनात्मक तक्ता तयार करायचा असतो आणि तो तुलनात्मक तक्ता हा जो कंपॅरिझन शीट आहे, हा सगळ्या सभासदांपर्यंत पोहोचवण्याचं काम रिडेव्हलपमेंट कमिटीला करायचं असतं आणि त्यामुळं जरी टेंडर ओपन करताना सभासद नसले, तरी त्यांना ही संपूर्ण माहिती ही कंपॅरिझन शीटच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवली जातेच. परंतु आता हे जसं एक स्टँडर्डायझेशन आहे. या स्टँडर्डाइज प्रक्रियेप्रमाणे जर प्रोसेस केली, तर अ, हे जे काही टेंडर ओपन करायचे त्यावेळी सगळ्या सभासदांच्या सहभागाची गरज नाहीये. पण जर प्रोसेस तुम्ही करत नसाल, आता हे त्या प्रकल्प सल्लागार आणि कमिटीवर अवलंबून आहे. पण एक स्टँडर्डाइज प्रोसेसप्रमाणे सभासदांपर्यंत सगळं पारदर्शकरित्या संपूर्ण आलेल्या टेंडरची इन्फॉर्मेशन पोहोचली पाहिजे आणि ती आपल्या कंपॅरिझन शीट बनवून त्याच्या माध्यमातून पोहोचवली जाते, असं असतं. सो या पद्धतीने टेंडर ओपन करण्याची प्रक्रिया ही अवलंब केली जाते. ओके. सर, सोसायटी रिडेव्हलपमेंटचं टेंडर भरताना बिल्डरची नेमकी काय जबाबदारी असते? याच्यामध्ये बघा, बिल्डरची जबाबदारी आहे, की जे काही टेंडर सोसायटीकडनं आलंय, ते त्याला अनुसरून संपूर्ण सगळी इन्फॉर्मेशन ही बिल्डरनं भरून द्यावी लागते. पण भरण्यापूर्वी त्याला याच्यामध्ये सगळं कॅल्क्युलेशन पूर्ण म्हणजे ह्याला जसं सोसायटीनी फिजिबिलिटी काढली, की सोसायटीला आर्थिक गोष्टी काय-काय लागणार आहेत, काय कॅल्क्युलेशन आहे, टोटल एरिया किती येतोय, त्याच्याप्रमाणे विकायला किती लागतोय, बिल्डरचा इन्व्हेस्टमेंटप्रमाणे अगेन्स्ट प्रॉफिट काय होतोय आणि सोसायटीला किती दिलं जातंय. जसं आपण फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये आपल्या सोसायटीच्या रिपोर्टमध्ये हे सगळं दिलं जातं, बघितलं जातं. तसं डेव्हलपरला सुद्धा स्वतःचा त्या प्रोजेक्टची फिजिबिलिटी काढावी लागते. त्या फिजिबिलिटी काढल्यानंतर दुसरा रिडेव्हलपमेंट जो मुद्दा आहे, म्हणजे रिडेव्हलपमेंटचे इन्फॉर्मेशन ज्याच्यामध्ये सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे रेंटचा मुद्दा असेल, त्याचबरोबर स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन असेल, त्याचबरोबर जे इतर गोष्टी आहेत त्याला निगडीत, या सगळ्या गोष्टीची पण कॅल्क्युलेशन त्याला करावी लागतात. म्हणजे ऑफर देण्यापूर्वी एकूण रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट करण्यासाठी त्याला एकूण गुंतवणूक किती करायची आहे? कुठल्या-कुठल्या वेगवेगळ्या पॅरामीटर्समध्ये ती करायची आहे? कुठल्या-कुठल्या स्टेजेसला करायची आहे? आणि हे सगळं करण्याची त्याची आर्थिक कुवत आहे का? तो प्रोजेक्ट करण्याची. या सगळ्या गोष्टीची पूर्ण माहिती ही त्याला टेंडर भरण्यापूर्वी करावी लागते. प्लस तुम्ही टेंडरच्या दुसऱ्या पार्टमध्ये स्पेसिफिकेशन्स देताय. त्यामुळे स्पेसिफिकेशन देताना स्पेसिफिकेशनची कमिटमेंट आहे. टेंडर ही बिल्डरनी दिलेली कमिटमेंट आहे, की मी तुमचा प्रोजेक्ट करताना मी या गोष्टीच्या हे सगळं तुम्हाला कमिटेड आहे. हे मी तुम्हाला देणार आहे म्हणून मग तुम्ही माझी निवड करावी. असं तो टेंडरच्या माध्यमातून सोसायटीला सांगतोय. त्यामुळे ज्या गोष्टी टेंडरमध्ये भरून दिल्या जातात, ती त्याची जबाबदारी आहे, की आय एम कमिटेड फॉर दोज थिंग्स. म्हणजे ते कमिटमेंट देण्यापूर्वी त्याला त्याची या सगळ्या गोष्टीची पूर्ण अभ्यास करावा लागतोय. तो अभ्यास करताना आर्थिक गोष्टीचं नियोजन, आर्थिक गोष्टीच्या स्टेजेस, त्याचबरोबर जे अ, गोष्टी ह्याच्यामध्ये प्रोजेक्ट रिलेटेड ज्या अम्युनिटीज, फॅसिलिटीज आणि त्याचं जो मटेरियल वापर करण्याचा आहे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्याचा लागणारा खर्च, या सगळ्याचा अभ्यास करून मगच त्यांनी टेंडर भरायची. तर म्हणजे माझ्या दृष्टीने असा विचार केला तर बिल्डर टेंडर भरताना बिल्डरनी खूप या गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे. जी काही तो टेंडरमध्ये भरून देतोय, ती एक मोठी जबाबदारी सोसायटीकडची घेतोय आणि ती त्या कागदोपत्री तो त्यांना फक्त कम्युनिकेशन करतोय. टेंडर इज अ कम्युनिकेशन फ्रॉम डेव्हलपर टू द सोसायटी दॅट आय एम कमिटेड फॉर ऑल these थिंग्स which आय एम गोइंग टू कम्युनिकेट टू यू थ्रू टेंडर प्रोसेस किंवा टेंडर डॉक्युमेंट. सो म्हणजे या ठिकाणी डेव्हलपरची जबाबदारी पण मोठी आहे आणि जबाबदारी पूर्ण जो घेतोय त्याच्यासाठी त्याचं प्रिपरेशन पण तेवढंच महत्त्व आहे आणि ते प्रिपरेशन आत्ता मी सांगितलेल्या स्वरूपात त्यांनी अभ्यास करून प्रिपेअर्ड होऊन मग टेंडर भरायला पाहिजे. अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही म्हणता तसं डेव्हलपरनी प्रिपेअर्ड होऊन टेंडर भरणं आवश्यक आहे. आता मला सांगा, की रिडेव्हलपमेंट प्रक्रियेत टेंडर प्रक्रिया राबवण्याचे फायदे कोणते? खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण बघा, की जर टेंडर प्रक्रिया तुम्ही राबवली, तर एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पारदर्शकता सोसायटीमध्ये आहे. बरं, पारदर्शकतेमध्ये मुद्दा आहे, की तुम्ही टेंडर मागवताय, त्याच्यामध्ये
अ, आता आपण जे सगळे चर्चा केलेली संपूर्ण इन्फॉर्मेशन ही येतीये. त्यामुळे सभासदांमध्ये एक विश्वासाचं वातावरण होतं, की बाबा फक्त कमिटी काय निर्णय घेतीये, फक्त कन्सल्टंट निर्णय घेतोय असं नाहीये. ह्याच्यामध्ये अ, जे काही माहिती येते ती आमच्यापर्यंत पोहोचली जाते. एक जी काही माहिती येते त्याच्या संदर्भात सगळ्या सभा येत आहेत आणि त्याचे सगळं सो अ, ही प्रोसेस करताना तुम्ही ट्रान्सपरन्सी ठेवताय हा महत्त्वाचा एक भाग आहे. विश्वासार्हता. पण टेंडर प्रक्रियेमुळे काय होतंय, की एक टेंडर नोटीस करून ती सभासदांपर्यंत दिल्यानंतर प्रत्येक सभासदाला त्याचा अधिकार आहे, की मला असं वाटतं, की माझ्या ओळखीचा हा बिल्डर आहे आणि मला त्या बिल्डरला ही टेंडरची नोटीस देऊन टेंडर विकत घेऊन टेंडर भरायला लावायला हरकत नाही. तो अधिकार सोसायटी त्याला थोडक्यात देतीये टेंडर प्रोसेस थ्रू. त्यामुळं तो एक सभासदाला दिलेला एक तो अधिकार आहे त्याचा वापर तो करू शकतोय आणि उद्या त्याला कुठेही असं वाटत नाही मग, की बाबा हे फक्त काही ठराविक लोकांनी एकत्र येऊन त्यांनी काहीतरी टेंडर मागवली किंवा एक म्हणजे त्यांना हवे त्या बिल्डरशी मागवले असं होत नाही. त्यामुळं तो एक परत याच्यामध्ये सभासदाला सांगितलं जातंय, सभासदांना महत्त्व दिलं जातंय. त्यामुळं त्या ठिकाणी पण सभासदाचा या दृष्टिकोनाकडून बघण्याचा दृष्टिकोन कमिटीकडं आणि सोसायटीकडं, की बाबा हे आम्हाला सगळं बरोबर घेऊन घेतलं जातंय. सो हा महत्त्वाचा फायदा त्याच्यात येतोय. त्याचबरोबर टेंडर प्रक्रियेद्वारे सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी डे 1ला येते. म्हणजे बिल्डर अर्धं काहीतरी आत्ता माहिती देतोय, अर्धी नंतर देणार आहे असं नाहीये. तर थ्रू डॉक्युमेंट सगळी इन्फॉर्मेशन एकाच वेळी प्लस स्टँडर्डाइज प्रक्रियेने. कारण स्टँडर्डाइज का? तर आपण टेंडर फॉर्म तयार करताना एक स्टँडर्डाइज फॉर्म तयार करणं, स्पेसिफिकेशनचा फॉर्म तयार करताना स्टँडर्डाइज पद्धतीने फॉर्म करतं. ॲव्हरेज कंटेंट जर मेने ह्यात बघितले तर टेंडर ह्याच्यामध्ये जे फायनान्शियल टेंडर आहे त्याच्यामध्ये 30 कंटेंट मिनिमम आहेत आणि स्पेसिफिकेशनच्या ह्याच्यामध्ये धरलं तरी 30 कंटेंट आहे आणि 60 कंटेंटची माहिती तुमच्यासमोर येताना अजून एक ह्यात फायदा आहे, की जो डेव्हलपर या सगळ्या गोष्टीचा प्रोफेशनली विचार करतोय, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करतोय आणि टेंडर भरतोय. तर इथं फिल्टरेशन प्रोसेस इथं चालू होती, की मला हे शक्य आहे का आणि मला हे भरता येतंय. म्हणजे काय होतं, एकतर येणारी टेंडर ही तुमची क्लिअर आणि अ, योग्य टेंडर येतायत. उगाच फक्त मी कोणाची तरी ओळख काढतोय आणि 2 कागद भरतोय असं नाहीये. हा याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे स्टँडर्डायझेशन रिगार्डिंग इन्फॉर्मेशन टू बी फिल्ड अप बाय द बिल्डर अँड सेंड इट टू द सोसायटीमध्ये याच्यामध्ये क्लॅरिटी राहते. प्लस आज तुम्ही ज्यावेळी लेखी लिहून देताय, त्यामुळं मी म्हटलं की ते त्यातल्या प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे. त्यामुळं टेंडर प्रक्रियेमध्ये ही क्लॅरिटी भरपूर आहे. प्लस अजून एक भाग आहे. तुम्ही एक विशिष्ट कालावधी ठरवताय. त्यामुळं त्या विशिष्ट कालावधीमध्येच टेंडर तुम्ही घेताय आणि ती सील टेंडर घेताय. याच्यामध्ये परत काय होतं, सिक्रेसी मेंटेन पूर्ण होती. त्यामुळे सिक्रेसी मेंटेन होताना सगळ्यांना सारख्याच पद्धतीचा म्हणजे बेसिकली ट्रीटमेंट आहे आणि कुणाच्या ओळखीचा, कुणाचा हा प्रकार नाही. जो कोण डेव्हलपर टेंडर घेऊन जाणार आहे आणि त्यांनी त्या वेळेत ते टेंडर भरून देण्याचं जी काय आपण डेट्स आणि हे ठरवले जातात ह्या टेंडर प्रोसेसमध्ये त्याला महत्त्व आहे. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये परत एक होतं, सभासदांना मेसेज जाताना कुठंही या ठिकाणी फेव्हरिझम नाहीये. इट इज ओपन टू ऑल. इट इज स्टँडर्डाइज सिस्टम, की बाबा ह्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत टेंडर भरलं जाणार आहे. त्याची टेंडर नोटीस दिली जातीये. टेंडर नोटीस फ्लोट केली जातीये. कुणालाही इट इज ओपन टू ऑल असल्यामुळे कोणीही त्यात भरू शकतंय. आणि मात्र हे सगळं गोष्टीला सगळे निकष लावलेत आणि त्या निकषाला अनुसरून ही सगळी इन्फॉर्मेशन भरून देण्याची जबाबदारी डेव्हलपरकडे दिली जाते. त्यामुळं जो डेव्हलपर याच्यात सगळ्या गोष्टीमध्ये काय म्हणतात ना, की तो पात्र आहे, तोच टेंडर भरतोय. त्यामुळे फिल्टरेशन येताना आपल्याला हव्या त्या डेव्हलपरची येणारी जे काही हे आहे म्हणजे निविदा येणार आहेत, त्या योग्य निविदा येतात असं आहे. सो जर फायदे बघितले ना, तर ह्याच्यात टेंडर प्रक्रियेचे फायदे भरपूर आहेत. म्हणजे त्याला इम्पोर्टन्स आहे, विश्वासार्हता वाढण्याचा आहे, पारदर्शकता गोष्टीचा आहे. येणारी इन्फॉर्मेशन ही पूर्ण क्लिअर इन्फॉर्मेशन येतीये. म्हणजे त्याच्यामध्ये लेखी स्वरूपातच येतीये. मी तोंडी सांगितलं आणि मी हे केलं नाही. प्लस टाईम बाउंड आहे. त्यामुळे टाईम बाउंडमध्ये फेव्हरिझम कुठं नाहीये. असे वेगवेगळे फायदे जर आपण या ठिकाणी बघितले तर या रिडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेमध्ये या पद्धतीने जर रिडेव्हलपमेंट
तुम्ही टेंडर प्रोसेस अवलंब केला, तर त्याचे संपूर्ण फायदेच आहेत. त्यात तोटा कुठलाच नाही आहे. आणि त्यामुळं तुम्हाला काय म्हणतात ना, तुम्हाला तो हवा तो डेव्हलपर निवडण्याचा जो तुमचा अधिकार आहे, त्याबरोबर आलेल्या इन्फॉर्मेशनवर तुम्हाला जो डेव्हलपर निवडायचा आहे, त्याचे निकष पण तुम्ही ठरवलेले जात असतायत आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं सोपं जातं सगळं गोष्ट आणि एक मेसेज डेव्हलपरला पण जातो, की मला कुठेही या जे काही सोसायटीनी केलेली प्रक्रिया आहे, त्या प्रत्येक प्रक्रियेला मला सामोरं जावं लागणार आहे आणि मला प्रूव्ह करावं लागणार आहे. येस, तुम्ही जे म्हणताय या सगळ्या गोष्टीला मी अ, या सगळ्या गोष्टी मी करू शकतोय. अशा परीक्षेला त्याला पास व्हावं लागतं. म्हणजे ही एक-एक स्टेजच्या हर्डल्स आहेत आणि ती हर्डल क्लिअर केलं तर मला अंतिम शेवटच्या 2 आणि 3 डेव्हलपरमध्ये पोहोचता येईल आणि त्याच्यातनं मला अंतिम निवड करण्यासंदर्भातले सगळे निकष पार करता येतील. असं माझं म्हणणं आहे, की या सगळ्या गोष्टीला खूप महत्त्व आहे आणि संस्थांनी सुद्धा टेंडर प्रक्रिया अत्यंत योग्य पद्धतीने राबवून ह्या सगळ्या गोष्टीला महत्त्व देऊन ही पार पाडली, तर तुमचं रिडेव्हलपमेंट हे 100% खात्रीशीर आणि तुम्हाला हवा तो योग्य डेव्हलपर निवडण्याच्या ह्याची ही पहिली पायरी आहे असं मी म्हणेन. की टेंडरिंगमध्ये ओपन टेंडर आणि क्लोज टेंडर अशा 2 टर्मिनॉलॉजीज वापरल्या जातात. तर याविषयी सांगाल थोडं? हं. अ, ह्याच्यामध्ये असं आहे, की ओपन टेंडर म्हणजे अ, तुम्हाला जे काही टेंडर मागवायचे, ते पेपरमध्ये जाहीर नोटीस देणं, कुठल्याही एक तुमच्या शहरातल्या स्टँडर्ड पेपरला मराठी, इंग्लिश कुठल्या ह्यामध्ये जाहीर नोटीस देऊन तुम्ही जाहीररित्या तुमच्या संस्थेचे टेंडर मागवत आहे. सो त्याला ओपन टेंडर असं म्हटलं जातं. इट इज ओपन टू ऑल. एनीबडी परत त्याला म्हणजे तुम्हाला शहरांचा जिओग्राफिकल बाउंडरी काही नाहीये. मी पुण्यात जर टेंडर फ्लोट केलं, तर मी कुठलंही तुम्हाला तुमच्या महाराष्ट्रातला डेव्हलपर हा इथे येऊन तुम्हाला हे करू शकतोय. म्हणजे मी महाराष्ट्रापुरतं बोलतोय म्हणून कुठल्याही सिटीचं टेंडर भरू शकतो. सो इट इज कॉल्ड ओपन टेंडर. म्हणजे ओपन टेंडरमध्ये त्याला कुठलंही हे बंधन नाहीये. आणि दुसरं आहे ते क्लोज टेंडर. तर क्लोज टेंडरमध्ये असं केलं जातं, की नाही आता आपलं प्रोजेक्ट छोटा आहे आणि आपल्याला माहिती आहे, की आपल्या एरियामध्ये कोण-कोण डेव्हलपर आपल्याला नोन डेव्हलपर आहेत. माहिती आहेत, की या डेव्हलपरनी काम केलंय, रिडेव्हलपमेंटमध्ये क्षेत्रातच काम करतायत. आपल्या इथं 5-4 प्रोजेक्ट, 2 प्रोजेक्ट केलेले आहेत. त्यांच्याबद्दल लोकांनी चांगले फीडबॅक दिलेत आणि मग बाहेरच्या अननोन माणसाकडे जाण्यापेक्षा आपल्याला नोन माणसाकडं नोनच डेव्हलपर असतील, जो माहितीतला डेव्हलपर आहे, त्याच्याकडे का जाऊ नये? असा एक निर्णय हा तुमच्या त्या सोसायटीच्या सर्वसाधारण सभेमध्ये घेऊन मग ठरवलं जातं, की आपण क्लोज टेंडर म्हणजे आपल्याला हवे त्या एक 5 म्हणजे 3 बिल्डर, 5 बिल्डर, मिनिमम 3 बिल्डर पाहिजेत. त्याच्यापेक्षा जास्त कितीही. अशा डेव्हलपर आपल्या ओळखीच्या डेव्हलपरकडनं टेंडर पण प्रक्रिया तीच, सगळं प्रोसेस तीच. फक्त मागवताना पेपर जाहीर नोटीस न देता तुम्ही क्लोज टेंडरिंगमध्ये तुम्हाला हवे त्या पण सभासदांना मात्र ही हे दिली जाते, की सोसायटीतल्या सभासदांना वाटतं त्या डेव्हलपरकडनं तुम्ही टेंडर मागवून आपण टेंडर त्याच प्रोसेसमध्ये, त्याच स्टँडर्डाइज पद्धतीने, त्याच म्हणजे वेळेच्या लिमिटेशन्सप्रमाणे सेम प्रक्रिया अवलंब केली जाते. फक्त तुम्हाला हव्या त्या डेव्हलपरकडनं मागवलं जातं. म्हणजे या बाबतीत सोसायटीचे सभासदच डेव्हलपरला अप्रोच होतात आणि माहिती देऊन त्यांच्याकडनं टेंडर आयदर सभासद मागवलं जातं. होतात किंवा ते प्रकल्प साकाराला इंटिमेट करतात, की ह्या डेव्हलपरचं टेंडर मागवा. बरोबर. दोन्ही पद्धतीने कोणी. पण अच्छा. अशा पद्धतीने ही प्रक्रिया ओपन आणि क्लोज टेंडरमध्ये मागवली जाते. सर मागच्या एपिसोडमध्ये आणि याही एपिसोडमध्ये आपण टेंडरिंग प्रोसेसविषयी अगदी डिटेलमध्ये माहिती घेतली. तर आता मला सांगा, की सोसायटी प्लस ही तुमची संस्था, तुमची कंपनी टेंडरिंग प्रोसेसमध्ये कशी इन्व्हॉल्वमेंट असते तुमची आणि ओव्हरऑलच रिडेव्हलपमेंट असा जर या क्षेत्राचा विचार केला, तर सोसायटी प्लसचं योगदान? हो. सोसायटी प्लस हे म्हणजे गव्हर्नमेंटच्या नॉर्म्सप्रमाणे संपूर्ण जी आपण सर्व बोललो तसं 79 एची प्रोसेस पूर्ण त्यांच्या गव्हर्नमेंटने दिलेल्या पूर्ण प्रक्रियेच्या स्टेजेसनुसार पूर्ण करणारी संस्था. ही सोसायटी प्लसची पुण्यामधली ओळख आहे. म्हणजे आता आपण पुण्यापुरतं आम्ही बोलत नाही, पण आत्ता तरी पुण्यातलं महत्त्वाचं काम आम्ही मोठ्या प्रमाणावर करतोय. सो 79 इन प्रोसेस पूर्ण करणारी संस्था हा
ही ओळख ही गेल्या 10 वर्षात आमची झालेली आहे. त्याचबरोबर रिडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेमध्ये जी ह्याच्यामध्ये प्रक्रिया आहे, की सोसायटी प्लस काय-काय करतं? तर सोसायटी प्लस याच्यामध्ये टेंडरिंग प्रोसेसची संपूर्ण जबाबदारी घेते. ती कशी? तर हे जे काही टेंडर तुम्हाला मी सांगितले त्याप्रमाणे आम्ही त्याचं स्टँडर्डाइज टेंडरचं फॉर्म तयार केलेत. त्याच्यामध्ये ते शेअर करून सभासदांकडनं त्यांचे फीडबॅक घेतले जातात. सभासदांच्या ज्या काही सजेशन्स आहेत त्या इन्कॉर्पोरेट केल्या जातात. स्पेसिफिकेशन कारण कसं असतं स्पेसिफिकेशनमध्ये आज वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे एरियामध्ये वेगवेगळ्या स्पेसिफिकेशन्सचे रिक्वायरमेंट असते. कारण एक सर्वसाधारण आपण बघितलं तर त्या ठिकाणी असणारी स्पेसिफिकेशन वेगळी आहे. थोडंसं हायर मिडल क्लास आहे किंवा लक्झरी सेगमेंटमध्ये गेलं तर त्या ठिकाणी फ्लॅटची स्पेसिफिकेशन्स आहेत. तर ह्याप्रमाणे आम्ही स्पेसिफिकेशन्सचे सुद्धा स्पेसिफिक फॉर्मॅट तयार केलेत आणि त्या ह्याच्याप्रमाणे सोसायट्यांना पुरवून म्हणजे सादर करून त्यांचे सजेशन घेतले जातात, की तुम्हाला तुमच्या फ्लॅटमध्ये काय हवंय? तुम्हाला तुमच्या सोसायटीमध्ये काय हवंय? याचा स्पेशल गाईडन्स पण आमच्याकडनं दिला जातो. त्याचबरोबर आर्थिक निकषांमध्ये तुम्हाला काय-काय हवंय त्याचा विचार तुम्ही करा. तुम्हाला रेंट किती हवंय? तुम्हाला काय वाटतं? कारण सभासदांचा कन्सर्न असतो रेंट. सभासदाचा कन्सर्न असतो कॉर्पस आणि बेटरमेंट चार्जेस. तर या सगळ्या गोष्टीमध्ये सभासदांकडनं एक आम्ही कम्युनिकेशन चॅनल पण चांगला केला जातो, की आमच्याकडनं आधी एक फॉर्मॅट आम्ही तुम्हाला शेअर करतोय. तुम्ही तुमचे सजेशन द्या आणि ते इन्कॉर्पोरेट करून आपण एक आपल्या सोसायटीचं टेंडर फॉर्म आपण फ्रीज करू. सो ही एक प्रक्रिया सोसायटी प्लसकडनं राबवली जाते आणि त्याचा इम्पॅक्ट सोसायटीच्या लोकांना खूप आवडतोय. त्याचं ॲप्रिशिएशन केलं जातं, की "अरे, हे आम्हाला माहीतच नव्हतं असं काय असतं. आम्हाला माहीत नव्हतं, की हे आपण द्यायचं असतं." नॉर्मल कोर्समध्ये मी बघितलंय, एक बिल्डरकडनं एक ऑफर लेटर म्हणूनच घेतलं जातं आणि त्याच्यावरच सगळ्या गोष्टी घेतल्या जातात. तर ऑफर लेटर हे फक्त एक इनिशियल माहिती, की माझा इंटरेस्ट आहे आणि टेंडर प्रक्रिया म्हणजे डिटेल सगळी माहिती आहे. तर हा दोन्हीमधला फरक आहे आणि सोसायटी प्लस मात्र टेंडरिंग प्रोसेसवर खूप त्याला फोकस करतंय आणि मला सांगायला आवडतंय, की ह्या टेंडरिंग प्रोसेसमध्ये सोसायट्यांना येणाऱ्या ऑफरमध्ये खूप चांगल्या पद्धतीची ऑफर येऊन सभासदांचा चांगला फायदा झाला या ठिकाणी. दोन्ही प्रकारे चांगली ॲडिशनल रिडेव्हलपमेंटची ऑफर मिळण्याला पण झालाय आणि त्याचबरोबर रिडेव्हलपमेंटमध्ये फ्लॅटमधले अंतर्गत आणि सोसायटीमध्ये लागणारे स्पेसिफिकेशन्स पण चांगल्या पद्धतीचे मिळण्याला फायदा सोसायट्यांना झालाय. सो सोसायटी प्लसची टेंडर प्रक्रिया प्लस पुढं सांगायचं की ॲक्चुअल टेंडर मागवणे आणि टेंडर त्याबरोबर डेव्हलपरला टेंडर भरताना लागणाऱ्या सगळ्या कंटेंटची माहिती देऊन त्याला सपोर्ट देणं. हे सगळं मोठं काम सोसायटी प्लस करतंय. स्टँडर्डाइज म्हणजे सोसायटी प्लसच्या ऑफिसमधनं टेंडर दिली जातात. टेंडरच्याबद्दल टेंडर भरताना बिल्डरला लागणारी संपूर्ण सपोर्ट सिस्टम ही उपलब्ध करून दिली जाते. लागणारी टेक्निकल माहिती, लागणारी आर्किटेक्चरल रिलेटेड माहिती, नंतर लँड रिलेटेड कागदपत्रांच्या संदर्भातली माहिती, हे सगळं डेव्हलपरला पुरवताना डेव्हलपरला त्याचं टेंडर भरताना कुठली अडचण येऊ नये, तो सपोर्ट एक आम्ही दिला जातो. ही पण आमची एक स्पेशालिटी आहे. आणि ह्याच्यामुळं काय होतं, की डेव्हलपर पण एक कम्फर्टेबल पद्धतीने सगळं विचार करून त्याची आमची थॉट प्रोसेस सोसायटीची समजून घेऊन मग टेंडर भरतो. हा एक भाग आहे. आणि त्याचबरोबर सोसायटीला पण जे माहीत नाही त्या गोष्टी आम्ही माहिती करून देतोय आणि त्या माहिती करून दिल्यामुळं त्यांचं जे स्वप्न आहे, की मला एक चांगल्या पद्धतीचा आमचा प्रोजेक्ट व्हावा, आम्हाला प्रत्येकाला एक चांगलं घर मिळावं, आमच्या असणाऱ्या स्पेसिफिकेशन्स चांगल्या आम्हाला मिळाव्यात. ज्या कदाचित त्यांना पूर्ण माहिती नसतं, त्या सगळ्या गोष्टींची माहिती पण आम्ही करून देतो. त्याच्यामध्ये गरजेप्रमाणे आम्ही आमचे जे काही तज्ञ प्रोफेशनल्स आहेत, या प्रोसेसमध्ये टेंडरिंगमध्ये आर्किटेक्ट जे आहेत, याचा आर्किटेक्ट हे चांगला रोल प्ले करतात या ठिकाणी. कारण स्पेसिफिकेशनमध्ये आर्किटेक्टचा रोल आहे, की काय असावं, सोसायटीने काय मागावं, काय मागू नये. बरोबर म्हणजे जे मागितलं जातंय त्याच्यामध्ये कुठं अडचण नाही ना आणि त्यात काय अजून ॲडिशनल करावं. ह्या सगळ्या गोष्टी पण सपोर्ट केला जातो. त्याचबरोबर टेंडर भरताना लागणाऱ्या सगळ्या स्पेसिफिक गोष्टी ज्या असतात टेंडर फॉर्ममधल्या, त्याच्या संदर्भातली माहिती ही सोसायटी प्लसची तज्ञ टीम आहे त्यांच्याकडनं दिली जाते. तर हा एक टेंडर प्रक्रियेमध्ये सोसायटी प्लस रोल प्ले करतोय हा मोठा आहे. तसंच दुसरं आमचं आहे, की आत्तापर्यंत म्हणजे आम्ही ह्या रिडेव्हलपमेंटच्या क्षेत्रामध्ये स्टँडर्डाइज टेंडर प्रक्रिया अवलंब करण्यासाठी आम्हाला म्हणजे काय म्हणतात ना, की
चांगले फीडबॅक आलेत, की तुम्ही हे केल्यामुळं आज आमचा फायदा झाला. तुम्ही हे आम्हाला माहीत नव्हतं असं झालंय. सो आणि त्याचं एक चांगलं समाधान आहे, की सोसायट्यांना जे हवं ते आपण देतोय. त्याला एक आपण स्टँडर्डाइज करतोय आणि जे लोकांना माहीत नाही त्या प्रोसेसमधनं घेऊन जाऊन गव्हर्नमेंटनी सांगितलेल्याच प्रोसेसमधनं आम्ही घेऊन जातोय. निविदा प्रक्रिया चांगल्या पद्धतीने राबवण्याचं काम सोसायटी प्लस करतंय. सो ही सोसायटी प्लसची एक वेगळी ओळख आहे आणि फक्त आम्ही पुण्यापुरतं नाही करत, तर पुण्यात तर करतोच आहे. पण आम्ही पहिल्यांदा नाशिकला 79 एची प्रोसेस एका सोसायटी बाबतीत केली आणि प्रोसेस करून रिडेव्हलपमेंट म्हणजे डेव्हलपर आम्ही निवडला आहे. त्या सोसायटीच्या सभासदांचा फीडबॅक असा होता, की आमच्या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये निविदा प्रक्रिया आणि डेव्हलपर निवडीच्या वेळी आमचे संपूर्ण सभासद आणि त्यांचे फॅमिली मेंबर्स हे एकत्र होते, अशी पहिली वेळ आहे. म्हणजे बरं. रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून आम्ही लोकांचं गेट टुगेदर पण करतोय हं. आणि त्यातनं लोकं एकत्र येऊन त्यांना हवं ते चांगलं मिळतंय आणि रिडेव्हलपमेंट शाश्वत आहे. रिडेव्हलपमेंट पूर्णत्वाला जातंय याचा एक काय म्हणतात ना, की हेच आम्ही त्यांना दिला, एक पावती दिली आहे त्याची. असं सोसायटी प्लसचं कामकाज ह्या रिडेव्हलपमेंटच्या क्षेत्रामध्ये चालू आहे. वाह! तर टेंडरिंग प्रोसेसमध्ये जी एक स्टँडर्डायझेशन अपेक्षित आहे, तर ते आणण्याचा प्रयत्न हा सोसायटी प्लस करत आहे आणि तुम्ही म्हणलात तसं सोसायट्यांना ही सेवा पुरवतानाच दुसरीकडे बिल्डरला पण या बाबतीत माहिती पुरवणं किंवा त्यांना जर काही कमतरता असेल त्यांच्याकडे तर ती पुरवणं. तर या सगळ्या गोष्टी सोसायटी प्लसतर्फे केल्या जात आहेत. श्रोते हो, टेंडरिंग प्रोसेस संदर्भात किंवा रिडेव्हलपमेंट प्रक्रियेसंदर्भात तुमच्याही मनात काही शंका असतील, तर तुम्ही सोसायटी प्लसला हक्कानं संपर्क हा साधू शकता. श्रोते हो, रिडेव्हलपमेंट प्रक्रियेसंदर्भात तुमच्याही मनात काही शंका असतील, तर तुम्ही सोसायटी प्लसला हक्कानं संपर्क साधू शकता. त्यांचा नंबर प्लीज नोट डाउन करून घ्या. नंबर आहे 8956260730. मी नंबर परत एकदा रिपीट करतो. 8956260730. याशिवाय societyplus.co.in किंवा info@societyplus.co.in या त्यांच्या वेबसाईटवर किंवा मेल आयडीवरही तुम्ही संपर्क साधू शकता. हा पॉडकास्ट तुम्ही जिओ सावन, गाना, Amazon म्युझिक, Apple पॉडकास्ट यासह सोसायटी प्लसच्या यूट्यूब चॅनलवरही मोफत ऐकू शकता. आमचा चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा. तसंच हा महत्त्वाचा विषय जर तुम्हाला वाटत असेल, तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नातेवाईकांनाही या एपिसोडची लिंक नक्की शेअर करा. आत्ता आपण ऐकलात ए टू झेड हाउसिंग सोल्युशन्स हा पॉडकास्ट. सादरकर्ते होते संजय सूर्यवंशी आणि निरंजन मेढेकर. ए टू झेड हाउसिंग सोल्युशन्स ही सोसायटी प्लसची निर्मिती असून साउंड्स ग्रेट आणि मीडिया नेक्स्टची प्रस्तुती आहे.